अनुज क्रिएशन मध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत। तर आज आपण पाहणार आहोत अगदी नाव घेतलं तरी फारशी कुणाला आवडणार नाही अशी भाजी म्हणजे दुधी भोपळा। तर या दुधी भोपळ्याचे आपण कोफ्ते करणार आहोत। तर ही भाजी तयार झाल्यानंतर जर तुम्ही समोरच्याला वाढली किंवा समोरच्याला खायला दिली तर त्यांना कळणार देखील नाही की हे दुधी भोपळ्याचे कोफ्ते आहेत म्हणून। एवढी ही भाजी खाण्यासाठी अतिशय टेस्टी, अतिशय सुंदर होते, खूप छान होते आणि अजिबात कळत नाही की हे दुधी भोपळ्याचे कोफ्ते आहेत म्हणून। खूप छान होते। जर भोपळा आवडत नसेल तर तुम्ही अशा पद्धतीने त्याची भाजी करून आपल्या घरातल्यांना खायला घालू शकता। कारण आपल्याला माहिती आहे सगळ्या भाज्यांमध्ये सगळ्या प्रकारचे विटामिन्स, प्रोटीन्स, सगळ्या प्रकारच्या गोष्टी असतात, कॅल्शियम असतात। तर परंतु काही काही भाज्या अशा असतात की ज्या आपल्या घरामध्ये अजिबात आवडीने खाल्ल्या जात नाही किंवा एखादी व्यक्ती घरामध्ये अशी असते की ज्याला अजिबात एखादी भाजी आवडत नाही। दुधी भोपळा त्याच प्रकारात मोडतो। खूप जण असे आहेत की ज्यांना दुधी भोपळा अजिबात आवडत नाही। अगदी माझ्याही घरी तसंच आहे। परंतु मग मी या भाजीवर जादू केली। जादू म्हणजेच हेच की आपण त्याचे छान कोफ्ते बनवून ही भाजी सगळ्यांना सर्व करायची आहे। ही अजिबात ओळखायलाही येत नाही आणि या दुधी भोपळ्यामध्ये जे काही पौष्टिक घटक आहेत ते देखील प्रत्येकाच्या पोटात जातात। तर ह्याची काळजी आपणच घ्यायला हवी ना। म्हणूनच या प्रकारचे कोफ्ते तुम्ही आतापर्यंत जर बनवले नसतील तर यापुढे बनवू शकता आणि बनवून बघा। आपला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि घरी ही भाजी करून बघा। कशी झाली मला कमेंट करूनही नक्की सांगा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। Every single day I'm gonna make something great. That's my way. Every single day I'm gonna make. तर सगळ्यात आधी मी इथे वाटण करून घेणार आहे। वाटणासाठी मी इथे घेतलेला आहे अर्धा इंच आलं, त्यानंतर मुठभर कोथिंबीर आपल्याला घ्यायची आहे, एक हिरवी मिरची आणि त्यानंतर इथे मी 2 टोमॅटो जे आहेत तर ते या प्रकारे कट करून यामध्ये आपल्याला घालून घ्यायचे। तर थोडं थोडं करून आपल्याला हे फिरवून घ्यायचे आणि याची एक छान अशी पेस्ट तयार करून घ्यायची अशा पद्धतीची। तर यामध्ये अजिबात आपल्याला कांदा वापरायचा नाहीये, फक्त टोमॅटो, कोथिंबीर, आलं आपल्याला इथे वापरायचं आहे। तर हे आता आपण थोड्या वेळसाठी बाजूला ठेवून देऊया। इकडे मी इथे एक बाउल घेतलेला आहे, त्यानंतर यामध्ये आहे एक छोटासा दुधी भोपळा जो की मी किसून घेतलाय आणि त्याचं संपूर्ण पाणी जे आहे तर ते आपल्याला हाताने पिळून अशा पद्धतीने काढून घ्यायचं आहे आणि हे भोपळ्याचा जो किस आहे तर तो आपल्याला यामध्ये घालून घ्यायचा आहे। तर भोपळ्याचं सगळं पाणी आपल्याला काढून घ्यायचंय आणि त्यानंतर तो या बाउलमध्ये मी घालून घेतलेला आहे। आता यामध्ये बाकीचे साहित्य आपण घालून घेऊया। तर इथे 1 वाटी मी डाळीचं पीठ घेतलेलं आहे, ते आपल्याला यामध्ये घालून घ्यायचंय। त्यानंतर यामध्ये आपण घालणार आहोत अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट आणि अगदी थोडंसं चवीनुसार मीठ आणि त्यानंतर यामध्ये आपण ओवा देखील घालून घेणार आहोत। तर 1-1.5 चमचा आपल्याला यामध्ये ओवाही घालून घ्यायचा आहे। तर हा ओवा मी यामध्ये घालून घेतलेला आहे। तर आता अजिबात पाणी न वापरता आपल्याला हे छान मळून घ्यायचं आहे। तर ह्या भोपळ्याचं पाणी पूर्णपणे काढून घेतलं तरी देखील याला थोडंसं पाणी सुटतं आणि हे अगदी थोडंसं पातळही होतं, परंतु हरकत नाही। अजिबात पाणी न वापरता आपल्याला हे छान मिक्स करून घ्यायचंय। ह्याचा एक छान असा गोळा तयार करून घ्यायचा आहे। तर इथे आपला गोळा रेडी आहे। तर आता इकडे मी पॅन मध्ये तेल गरम करायला ठेवलेलं होतं। त्यानंतर इथे जे आपण बॅटर तयार केलेलं आहे तर चमच्याने अशा पद्धतीने त्याला गोल आकार देऊन घ्यायचा आहे आणि हळूवारपणे जसे आपण भजे काढतो त्याच पद्धतीने आपल्याला ह्याच्यामध्ये हे सोडून घ्यायचे किंवा तुम्ही हातानेही करू शकता। नेहमी लक्षात द्यायचंय की जेवढा शक्य होईल तेवढा आपल्याला ह्याला गोल आकार देण्याचा प्रयत्न करायचा आहे। हे बॅटर अगदी थोडंसं पातळ झालेलं आहे, त्यामुळे ह्याचे अगदी करेक्ट गोल येणार नाही, परंतु प्रयत्न करायचा आहे की कोफ्ते हे गोल असतात त्यामुळे आपल्याला गोल करण्याचा प्रयत्न करायचा आणि मीडियम गॅसवर हे सगळे जे कोफ्ते आहेत तर ते छान आपल्याला सगळ्या साईडने मस्त अगदी आतपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचं आहे। हे कच्चे राहायला नको अशा पद्धतीने मी सगळे इथे कोफ्ते तळून घेतलेले आहे। त्यानंतर इकडे कढईमध्ये मी तेल घेऊन यामध्ये जिरे आणि मोहरीची फोडणी देऊन घेतलेली होती आणि त्यामध्ये जे बॅटर आपण मिक्सरला फिरवून घेतलेलं होतं तर ते आपल्याला यामध्ये घालून घ्यायचे। तर ह्याला छान आपल्याला तेलामध्ये छान आपल्याला
परतून घ्यायचं आहे। तर हे सगळं मिक्सरने फिरवलेलं जे बॅटर आहे तर ते आपण यामध्ये 2 मिनिटासाठी छान परतून घेतलं। त्यानंतर यामध्ये तिखट ॲड करायचे, 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा हळद, एखाद 1.5 चमचा आपल्याला यामध्ये कांदा लसूण मसाला आणि त्यानंतर एखाद चमचा आपल्याला यामध्ये किचन किंग मसाला घालून घ्यायचा आहे किंवा कुठलेही मसाले जे तुम्ही रोजच्या वापरातल्या भाजीमध्ये वापरता ते घातलेत तरी हरकत नाही। आणि हे सगळे मसाले छान आपल्याला असे एकत्र करून घ्यायचे आहे आणि ही भाजी आपल्याला एक 7 ते 8 मिनिटांसाठी छान होऊ द्यायची आहे। तुम्ही हवं तर यावर झाकण ठेवूनही ह्याला शिजवून देऊ शकता। त्यानंतर एक 7 ते 8 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता। त्यानंतर ह्याला छान आपल्याला मिक्स करून घ्यायचंय आणि यामध्ये आपल्याला 1 चमचा भरून डाळीचं पीठ ॲड करायचं आहे। तर यामध्ये मी 1 चमचा डाळीचं पीठ घालून घेते आहे आणि हे देखील छान मिक्स करून घ्यायचंय जेणेकरून त्या डाळीच्या पिठाचे गोळे व्हायला नको, म्हणून या ग्रेव्हीमध्ये आपल्याला छान त्याला मिक्स करून घ्यायचं आहे। तर आता हे डाळीचं पीठही या ग्रेव्हीमध्ये छान असं व्यवस्थित शिजल्या गेलं पाहिजे, म्हणून झाकण ठेवून एक साधारण 4 ते 5 मिनिटांसाठी आपल्याला ठेवायचे। गॅसची फ्लेम पूर्णपणे कमी ठेवायची आणि मधून-मधून ह्याला हलवत राहायचं आहे। त्यानंतर 4 ते 5 मिनिटानंतर मी ह्याचं झाकण ओपन केलंय आणि यामध्ये थोडंसं गरम पाणी आपल्याला घालून घ्यायचंय। तर खूपही घालायचं नाहीये, थोडीशी कन्सिस्टन्सी अगदी घट्टच ठेवायची आहे। तुम्ही इथे व्हिडिओमध्ये बघू शकता अशा प्रकारची आपल्याला कन्सिस्टन्सी यामध्ये हवी आहे। तर यामध्ये मी थोडंसं अजून गरम पाणी घालून घेतेय आणि ह्याला मिक्स करून घ्यायचंय। गॅसची फ्लेम इथे मीडियम आहे। ह्याला छान अशी उकळी देखील आलेली आहे। गरम पाणी टाकल्यामुळे ह्याला फार लवकर उकळी येते। त्यानंतर यामध्ये मी एखाद 1.5 चमचा आपल्याला कसुरी मेथी आपल्याला यावर घालून घ्यायची आहे। तुम्ही अगदी फोडणीच्या वेळी कसुरी मेथी घातली तरी चालेल। आणि ह्याला पुन्हा एकदा छान मिक्स करून घेऊया आणि गॅसची फ्लेम कमी करून घेऊया आणि आता यामध्ये आपण थोडंसं मीठ ॲड करणार आहोत। तर अगदी थोडंसं मीठ घालायचं आहे। आपण कोफ्ते करताना त्यामध्ये मीठ ॲड केलेलं आहे, त्यामुळे भरपूर प्रमाणात मीठ यामध्ये घालायचं नाहीये। अगदी थोडंसं मीठ यामध्ये घालून घेतलंय आणि भाजीला एखाद मिनिट आपण छान होऊ देऊया, म्हणजे हे सगळं गरम पाणी आणि ग्रेव्ही छान यामध्ये मिक्स होईल आणि त्यानंतर जे आपण कोफ्ते तळून घेतलेले होते तर ते आपल्याला यामध्ये घालून घ्यायचे। तर तुम्ही बघू शकता, जर तुम्ही याआधी ही भाजी केलेली नसेल तर यावेळी नक्की करून बघा आणि खूप छान लागते, थोडीशी वेगळी चवीची लागते आणि नेहमी त्याच भाज्या करण्यापेक्षा अशा प्रकारची भाजी तुम्ही करू शकता। आणि अगदी थोडेसेच कोफ्ते मी पाहिजे तेवढेच कोफ्ते यामध्ये घालून घेतलेले आहे आणि त्यानंतर मस्त ह्याला आपण सर्व करूया। मस्त चपाती बरोबर किंवा फुलक्यांबरोबर खूप छान लागते, अगदी भाताबरोबरही खूप छान लागतात किंवा ही अशीच कोफ्ते खाल्ल्यानंतरही खूप छान लागते। तर भाजी केल्यानंतर ज्यांना माहीत नाही त्यांना जर ही भाजी डायरेक्टली तुम्ही खायला दिली तर अजिबात ओळखायला येणार नाही की ही भोपळ्यांचे कोफ्ते आहेत। एवढी टेस्टी ही भाजी होते। तर आय होप अशा प्रकारची नवीन अशा पद्धतीची ही भोपळ्याची कोफ्त्यांची भाजी तुम्हाला नक्कीच आवडली असेल अशी मी आशा करते। आणि आपले व्हिडिओज तुम्हाला कसे वाटतात मला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप थँक्यू। पुन्हा भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओज सोबत। तोपर्यंत नमस्कार।